नमस्कार मित्रांनो, एमएसटी सीईटीचे जे हॉल तिकीट आहे पीसीबी ग्रुपचे ते काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अजूनपर्यंतही डाउनलोड होत नाही आहे, कारण त्यांच्या लॉग इन मध्ये त्यांचा जो अर्ज आहे तो सुद्धा दिसत नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जे कंप्लेंट रजिस्टर करायची आहे ती कशा प्रकारे करणार आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ऍडमिशनची जे प्रोसेस आहे पूर्ण ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट येत नव्हते त्यांच्यासाठी आपण 1 ते 2 ऑप्शन दिले होते, त्या ऑप्शनने त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहे। तर आता सर्वप्रथम आपण लॉग इन करू। जे एनरोलमेंट आहे ते फाउंड होत नाही आहे अशा प्रकारे एक एरर येतोय, तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर आपल्याला लॉग इन करायचं आहे, जी तुमच्याकडे आयडी आहे आणि पासवर्ड आहे। तर तुम्ही जे ईमेल आयडी रजिस्टर केली होती ती ईमेल आयडी तुम्हाला टाकायची आहे आणि फॉर्म भरताना जो तुम्हाला पासवर्ड मिळाला आहे तो पासवर्ड इथे टाकून तुम्ही साइन इन करा। तर नो एनरोलमेंट फाउंड अशा प्रकारे एरर येत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे, परंतु काही अजून विद्यार्थी आहे की त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहे। तर त्या विद्यार्थ्यांना आता कस्टमर केअर सोबतच बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल। तर बघा, लॉग इन झाल्यानंतर असे तुमच्या समोर प्रोफाईल येईल। यामध्ये तुम्ही गेट हॉल तिकीटला क्लिक करून बघा, इथे तुम्हाला यूजी मध्ये नो एनरोलमेंट फाउंड अशा प्रकारे एरर येत आहे आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनला क्लिक करा। रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एमएसटी सीईटी 2024 चा ऑप्शन येत आहे, तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेला फॉर्म यायला पाहिजे, परंतु या लॉग इन मध्ये फॉर्म येत नाही आणि न्यू एनरोलमेंट म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन डेट हॅज बीन क्लोज अशा प्रकारे एरर येत आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही भरलेला फॉर्म यायला पाहिजे। हे बघा, आपण दुसरा एक लॉग इन चेक केलं, यामध्ये बघा एनरोल म्हणून एक ऑप्शन येत आहे ग्रीन मध्ये, अशा प्रकारे ऑप्शन यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या विद्यार्थ्याचा फॉर्म सुद्धा बघू शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुमचा अर्ज सुद्धा बघू शकता। अशा प्रकारे बघा, तुमच्या पूर्ण ज्या स्टेप आहे त्या तुम्ही बघू शकता। तर असं दिसेल त्याच विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट आपण डाउनलोड करू शकतो। ज्या विद्यार्थ्यांच्या जो भरलेला फॉर्म आहे तो दिसत नाही आहे त्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, फक्त तेच विद्यार्थी बाकी राहिलेले आहे। तर यामध्ये तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो बघू शकता, यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म पूर्ण चेक करू शकता। तुम्ही पीसीबी पीसीएम ग्रुपला अर्ज केलेले आहे ते सुद्धा यामध्ये तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुमचा जर फॉर्म दिसत असेल तर तुमची हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाणार। या अगोदर जे आपण शॉर्ट टाकलेले व्हिडिओ त्या प्रकारे तुम्ही करू शकता, परंतु या स्टुडंटच्या लॉग इनला त्यांचा अर्ज सुद्धा दिसत नाही आहे आणि त्यांचा हॉल तिकीट सुद्धा। तर हेल्प डेस्कचा एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे क्लिक करून आपल्याला तिकीट जनरेट करायचे आहे, जेणेकरून त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हेल्प मिळू शकते। तर ओपन अ न्यू क्वेरी असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तिथून पहिलं जे ऑप्शन आहे हेल्प टॉपिक, तिथे सीईटी हेल्प डेस्कला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण ऑप्शन ओपन होईल, ते ऑप्शन रीड करा आणि फिल करा। जो अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तो तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे, फॉर्मच्या प्रिंटवर आहे, तो तिथे टाका। त्यानंतर खाली कोर्स नेम दिलेला आहे, तिथे कोर्स नेम एमएसटी सीईटीचं ऑप्शन क्लिक करा। त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो मोबाईल नंबर आहे तो टाका। त्यानंतर खाली ईमेल आयडीचं ऑप्शन आहे, तुमची ईमेल आयडी टाका। त्यानंतर खाली तुमचे नाव टाका जसे तुम्ही फॉर्ममध्ये इन्सर्ट केलेले आहे आणि त्यानंतर टाईप ऑफ क्वेरीमध्ये क्लिक करा। तिथे तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील, त्यामधून तुम्हाला हॉल तिकीटचं ऑप्शन चूज करायचं आहे। त्यामधून तुम्हाला हॉल तिकीट इन्फॉर्मेशन असं एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं। आता क्वेरीचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्ही जी क्वेरी आहे तुमची हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तिथे तुम्ही तिथे टाईप करून त्यांना सांगू शकता। तिथे तुम्ही टाईप करू शकता, आय वॉज फिल माय पीसीबी ग्रुप फॉर्म बट हॉल तिकीट नॉट जनरेटेड इन माय प्रोफाईल। जर तुम्हाला या व्यतिरिक्त तिथे टाईप करायचं असेल तर करू शकता की तुमची हॉल तिकीट दिसत नाही आहे अशा प्रकारे, आणि जी हॉल तिकीट आहे ते उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारे तुम्ही तिथे लिहू शकता। तर इश्यू समरीमध्ये तुम्हाला नो हॉल तिकीट फाउंड अशा प्रकारे शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे आणि क्रिएट तिकीटला क्लिक करून तुम्ही तुमचे जे तिकीट आहे हे क्रिएट करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमची कंप्लेंट लॉक करून घ्या, जेणेकरून सीईटी डिपार्टमेंट तुमची हॉल तिकीट चेक करून जनरेट करून देणार। आणि कंप्लेंट लॉक झाल्यानंतर ट्रॅक युअर क्वेरी असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्ही ट्रॅक करू शकता। तर तुम्ही जी कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे तिथे तुम्हाला कंप्लेंट नंबर सुद्धा येणार आहे आणि ती कंप्लेंट जे स्टेटस आहे ते ओपन राहणार आहे जोपर्यंत ती कंप्लेंट सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत, आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते ना कोणते जे आन्सर आहे ते मिळणार आहे। होऊ शकते तुमची हॉल तिकीट सुद्धा यामध्ये जनरेट करून देणार। तर अशा प्रकारे तुम्ही कंप्लेंट लॉक करा। ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन फॉर्म दिसत नाही आहे
किंवा कोणत्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट निघतच नाहीये ते विद्यार्थी सुद्धा कंप्लेंट लॉग करू शकतात. तर लॉग इन मध्येच ऑप्शन दिलेला आहे हेल्प डेस्कला, तिथून तुम्ही तुमची कंप्लेंट लॉग करा. क्वेरीमध्ये तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तिथे नोंदवा आणि सबमिट करा. तुम्हाला त्याबद्दल अपडेट लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सीईटी कडून. किंवा तुम्ही साईडवर या, साईडवर आल्यानंतर सर्वात खाली ऑप्शन दिलेले आहे, कस्टमर केअरचे नंबर दिलेले आहे. तर सर्वात खाली बघा तुम्हाला कस्टमर केअरचे नंबर दिलेले आहे, म्हणजे जे सीईटी डिपार्टमेंट आहे त्यांचे इथे मोबाईल नंबर सुद्धा आहे आणि टोल फ्री नंबर सुद्धा आहे. तुम्ही हे तिन्ही नंबरवर कॉल करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यांना सांगा मेल केलेला आहे हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये जी कंप्लेंट नंबर मिळाला आहे तो सुद्धा सांगू शकता आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करून घ्या. जर माझ्यापर्यंत कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या संदर्भात जेही अपडेट येणार ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे.